बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महावितरण कंपनीचा कांचनवाडीतील भूत बंगला. महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या हसूर दुमाला शाखेअंतर्गत करवीर तालुक्यातील कांचनवाडी येथील उपकेंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उभारलेली इमारत गेली 42 वर्ष भूत बंगला म्हणून खितपत पडली आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले असून ही इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने कांचनवाडी गट क्रमांक 427 मधील 2 एकर 1 गुंठे जागा सबस्टेशनसाठी भूसंपादित केली आहे. 1982 साली मुख्य इमारत व 1983 साली कर्मचारी निवास 5000 स्क्वेअर फूट जागेत दुमजली इमारत उभारली आहे. 1983 नंतर केवळ एकच कर्मचारी महिनाभर या निवासस्थानात राहिला. 1983 साली उभारलेल्या परिसरातील पहिली मोठी RCC बिल्डिंग असल्याने या इमारतीला बंगला म्हणून संबोधले जाऊ लागले. या बंगल्यात कोणी राहत नसल्याचा फायदा चोरट्यांनी उठवत इमारतीमधील दरवाजे, चौकटी, पंखे, फर्निचर, सामान लंपास केले. या इमारतीकडे महावितरण कंपनीने लक्ष दिले असते इतकी वाईट दुरावस्था पाहायला मिळाली नसती. याबाबतची अधिकची माहिती देताना संभाजी पाटील म्हणाले, कांचनवाडी गावामध्ये सन 1978 ते 1982 या 4 वर्षामध्ये MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड या कार्यालयाची स्थापना झाली. आणि ज्यावेळी ही MSEB बोर्डची स्थापना या गावामध्ये झाली त्याचवेळी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान म्हणून या जवळजवळ 5000 स्क्वेअर फूट इतक्या प्रशस्त इमारतीची त्यावेळी निर्मिती केली गेली. पण 1982 नंतर आज तागायत आपण इतिहास पाहिला तर 82 पासून आजपर्यंत या इमारतीमध्ये एकही कर्मचारी त्या कर्मचाऱ्याने इथल्या निवासस्थानाचा उपभोग घेतलेला दिसत नाही. याचं कारण असं की 1996-97ची घटना, मला वाटतं आम्ही प्राथमिक शाळेत असताना तत्पूर्वी आम्ही या इमारतीमध्ये गावातील बरीच मुलं, काही लोक यांचं येणं जाणं असत होतं. आणि अतिशय प्रशस्त अशी असणारी इमारत 1996-97च्या दरम्यान एक कर्मचारी आपल्या सपत्नीक इथे राहण्यासाठी आला. आणि इथे आल्यानंतर त्याची पत्नी ही प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट असल्यामुळे तिला मेडिकोसायको हा विकार झाला. आणि मेडिकोसायको विकारामधून तिला असं वाटलं की तिला असं भास होऊ लागले की इथं काहीतरी पिशाची आहे, इथं काहीतरी भूत आहे. हा ॲक्च्युली तिचा मानसिक रोग होता, पण त्या कर्मचारीची मानसिकता झाली की खरोखर या इमारतीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे काहीतरी भूत पिशाची आहे. आणि तेव्हापासून ही इमारत पूर्णतः दुर्लक्षित होत गेली. आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 82 पासून आज 40-42 वर्ष झाली. या इमारतीचा इतिहास 45 वर्ष होऊन गेली. आज या इमारतीकडे जर आपण पाहिलं तर प्रचंड अशी दुरावस्था आहे. आज आमच्या कांचनवाडीचे आमचे मित्र PP पाटील सर आणि आम्ही जेव्हा पत्रकार PP पाटील सर आणि आम्ही जेव्हा वरती गेलो पाहण्यासाठी तर अक्षरशः आज एखाद्या जंगलासारखी अवस्था झालेली आहे. आज असणारं प्रशस्त फर्निचर, दरवाजे, खिडक्या वगैरे पूर्णपणे अगदी मोडकळीस आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही इमारत उद्या एखाद्या सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी घातक आहे. कारण अशा इमारतीचा कोणी एखाद्या वाईट कृतीसाठी सुद्धा उपयोग करू शकतो. आणि आमची महामंडळाला विनंती आहे, ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की एकतर या इमारतीचं निर्लेकरण करण्यात यावं, अन्यथा ह्या इमारतीचं जी काय असेल देखभाल दुरुस्ती करून पुन्हाही कर्मचाऱ्यांसाठी आपल्या बोर्डासाठी वापरात घेण्यात यावं. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ह्या इमारतीला जी होणारी या इमारतीची जी गळचेपी आहे तिला मुक्त करावं. आणि ग्रामस्थांच्या दृष्टीनं हिच्यापासून होणारा जो दुरुपयोग आहे तो दुरुपयोग टाळण्यात यावा. 42 वर्षात येथे येणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत कर्मचारी निवासस्थानाची कोणीही दखल घेतली नाही. आज इमारतीची पाहणी केली असता इमारतीच्या सर्व सामानाची चोरी झाली असल्याचे दिसून आले. सर्व प्रकारच्या सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. इमारतीमध्ये अनेक झाडे वाढू लागली आहेत तर टेरेस पूर्णतः जंगलमय झाले आहे. इमारत कधीही कोसळू शकते अशी अवस्था झालेली आहे. एकतर इमारतीची डागडुजी करून वापरात घ्यावी, अन्यथा ही इमारत जमीनदोस्त करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. इमारतीमध्ये भूत आहे या अफवेने तब्बल 42 वर्ष खितपत पडलेली ही इमारत पुन्हा एकदा नव्याने कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाने गजबजून जाईल का, की इमारत जमीनदोस्त होईल याची प्रतीक्षा स्थानिक नागरिकांना लागली आहे.
याबाबत महावितरण कंपनीचे बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अनुराग डोईजड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की झालेल्या निवासस्थानाची अवस्था बिकट असून तात्काळ इमारतीची पाहणी करून त्यासाठी जो काही निधी लागेल त्याची वरिष्ठांना सांगून तरतूद करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सडोली खालसाहून प्रकाश पाटील.